तर जसं आता मी सांगितलं की पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे काय आहे? लयकारिका. म्हणजे जसं आपण आपल्या शेतामध्ये कचरा टाकला, कचरा तो घेऊन आपण एखाद्या खड्ड्यामध्ये पुरला, की त्याचं खत तयार होतं. ते खत तयार करणारं काम कोण करतात? सूक्ष्मजीव करतात. बरोबर आहे. जमिनीत असणारे जे काही सूक्ष्मजीव ते सूक्ष्मजीव करतात. तसं ह्या पेशीमध्ये सुद्धा जे काही चयापचय क्रियेमध्ये जी वेस्ट तयार झालेली असते, त्याला पचवायचं काम कोण करतं? विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे काय? लयकारिका आहे. त्यानंतर लयकारिकेचं रचना म्हणजे काय सांगितलंय? ही एक साधी एक पटलाणी वेष्टीत म्हणजे एकच मेम्ब्रेन त्याच्याभोवती एक पटलाणी वेष्टीत कोश असून त्यामध्ये पाचक विकरे असतात. म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स जे हे टाकाऊ पदार्थ पचवायचं काम करतात ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आता पुढचं आपण आणखी रचना बघूया त्याची. कार्य आता आपण रचना बघितली. फंक्शन्स काय काय आहेत बघा. पहिलं इम्युन सिस्टीम म्हणून काम करते. म्हणजे आपली जी काय सेल मधली लायझोझोम आहे ती इम्युन सिस्टीम. इम्युन म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती असं म्हणतो आपण. आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती असते स्वतःची. कुठलाही आजार आपल्याला झाला की त्या आजाराविरुद्ध लढायची एक प्रतिकार क्षमता असते. म्हणजे सर्दी वगैरे असेल तर सर्दी 2-3 दिवसांनी आपोआप कमी होते. कारण का आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता असते की जी आपल्या शरीरावरती अटॅक करणारे जे काही विषाणू असतील किंवा जीवाणू असतील त्यांना आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू देत नाही. ती प्रतिकार क्षमता असते. तर तशी पेशीची एक इम्युन सिस्टीम म्हणून काम करते. एक प्रतिकार करणारी स्वतंत्र संस्था म्हणून काम करते पेशीमध्ये, की जी काय करते बा, इट डिस्ट्रॉयज द व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. म्हणजे पेशीवर अटॅक करणारे जे जीवाणू किंवा विषाणू असतील, व्हायरसेस अँड बॅक्टेरिया, पेशीवर अटॅक करणारे जीवाणू किंवा विषाणू यांच्यावरती हल्ला चढवायचं काम कोण करतं? लायझोझोम्स. कारण ती इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकार करणारी संस्था म्हणून काम करते. त्यानंतर डिमॉलिशन स्क्वॉड्स म्हणजे उद्ध्वस्त करणारे पथक. डिमोलेशन स्क्वॉड्स म्हणजे काय? उद्ध्वस्त करणारे पथक. उद्ध्वस्त करणारे पथक म्हणजे काय? इट डिस्ट्रॉयस वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गॅनिज अँड ऑर्गॅनिक डिब्रिस, ज्याला ऑटोलिसिस म्हणतात. बघा, उद्ध्वस्त करणारे पथक म्हणजे काय? पेशीमध्ये जीर्ण व कमजोर झालेली जी पेशी अंगक असतात किंवा कार्बनिक कचरा असतात, हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. त्यांना बाहेर टाकायचं काम करतं. पेशीमध्ये जे काही कमजोर झालेले पेशी अंगक म्हणजे जीर्ण झालेले आहेत किंवा जो काही कचरा असेल, ऑर्गॅनिक डिब्रिस म्हणजे कार्बनिक कचरा, तो लयकारिकेमार्फत बाहेर टाकला जातो. म्हणजे पहिलं बघा फंक्शन काय सांगितलं? इम्युन सिस्टीम म्हणून काम करते. इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून काम करते. म्हणजे पेशींवर हल्ला चढवणारे जे जीवाणू असतात किंवा विषाणू असतात त्यांना नष्ट करायचं काम. दुसरं डिमॉलिशन स्क्वॉड म्हणजे उद्ध्वस्त करणारे पथक. कशाला उद्ध्वस्त करतात? तर पेशीच्या आत जे काही जीर्ण झालेली पेशी अंगक असतील किंवा कार्बनिक कचरा असेल तो बाहेर टाकला जातो. आता तिसरं सुसाइड बॅग्स. आता सुसाइडचा अर्थ आपण काय म्हणतो? आत्महत्या. बरोबर इकडे. मग सुसाइड बॅग्स म्हणजे काय? आत्मघाती पिशव्या म्हणून काम करते. आत्मघाती पिशव्या म्हणजे काय सांगा? आत्मघाती कोणाला म्हणतो आपण? की एखादा आपलाच ओळखीचा असेल आणि तो स्वतः आपलाच फायदा घेऊन आपल्यालाच परत म्हणजे एखादं सहकार्य करत असेल तर त्याला आपण आत्मघाती म्हणतो. तसं हे तर ह्या लयकारिकेला सुसाइड बॅग्स का म्हणले बघा? कारण बघा, when a cell becomes old or is damaged, lysosome burst and enzymes digest their own cell. म्हणजे पेशीला स्वतः हे संपवतो. लयकारिका पेशीमध्ये तर राहतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्याच्या घरात राहतोय आपण त्याची काळजी केली पाहिजे. तर ह्या लयकारिका काय करते किंवा लायझोझोम्स काय करतं? त्याला सुसाइड बॅग्स म्हणले. म्हणजे आत्मघाती पिशव्या असं काय म्हणले बा? पेशी जर जुनी झाली किंवा खराब झाली तर लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचं पचन करतात. म्हणजे त्या पेशीला स्वतः खातात ते. ज्या पेशीमध्ये राहतात त्याच पेशीला खातात. म्हणजे जे पेशी एखादी जीर्ण झाली किंवा डॅमेज झाली तर त्या लयकारिका फुटतात आणि लयकारिका फुटल्यानंतर त्याच्या आत असणारे जे काही एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स त्या पेशीचंच पचन करतात. म्हणून त्यांना सुसाइड बॅग किंवा आत्मघाती पिशवी असं म्हणलेलं आहे. त्यानंतर बघा, ड्युरिंग स्टार्वेशन लायझोझोम्स डायजेस्ट स्टोर्ड प्रोटीन्स ऑन फॅट्स. म्हणजे उपासमारीच्या काळात म्हणजे समजा एखादे सजीव म्हणजे अन्न ग्रहण केलं नसेल किंवा त्याच्यामध्ये अन्न नाहीये तर उपासमारीचा काळ जो असतो त्या उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिन व मेद यांचं पचन करते. म्हणजे पेशीमध्ये जे काय साठवून ठेवलेलं प्रथिन असतं किंवा मेद असतं याचं पचन कोण करतं? लयकारिका करते उपासमारीच्या काळामध्ये. तर हे फंक्शन्स तुम्हाला समजले का बघा? आणखी एकदा, काय म्हणून काम करतं? लयकारिका किंवा लायझोझोम्स इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकार यंत्रणा म्हणून काम करतं. म्हणजेच काय? त्याच्यावर अटॅक करणारे जे व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया असेल त्याच्यापासून संरक्षण करतं किंवा त्याच्यावरती हल्ला चढवतं. त्यानंतर डिम्युलेशन स्क्वॉड म्हणजे उद्ध्वस्त करणारे पथक.
म्हणजे इट डिस्ट्रॉइड्स द वर्न आउट सेल्युलर ऑर्गॅनिज अँड ऑर्गॅनिक डिब्रिस, म्हणजे जीर्ण व कमजोर पेशी अंगक यांना डिस्ट्रॉय करायचं आणि कार्बनिक कचरा जो आहे तो बाहेर टाकण्याचं काम डेम्युलेशन स्क्वॉड म्हणजे उद्ध्वस्त करणारे पथक, म्हणजे ज्याला आपण लायझोझोम्स म्हणतो, ते लायझोझोम करतात. त्यानंतर सुसाईड बॅग का म्हणलं याला, आत्मघाती पिशव्या का म्हणतात, कारण पेशी जर पेशी अंगक एखाद्या पेशीमधलं पेशी अंगक जर खराब झालं असेल किंवा जुनी झाली असेल तर ते त्यावेळी त्यांनाच ते संपवतात. त्यातले जे काय ल कॅरिक्टर मधले विकर आहेत म्हणजे ती काय लायझोझोम आहे ती फुटते आणि त्यातले एन्झाईम्स काय करतात त्यांना संपवतात, म्हणून त्यांना आत्मघाती पिशवी असं म्हणलेलं. आणि उपासमारीच्या काळामध्ये लयकारिका पेशी साठवलेल्या प्रथिने व मेद यांचं पचन करते. ठीक आहे, म्हणजे आपण लायझोझोमचं स्ट्रक्चर बघितलं आणि फंक्शन बघितलं. स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात काय सांगितलं की एक पिशवी आहे ज्याच्याभोवती फक्त एकच वेस्टर्न आहे, म्हणजे सिंगल मेम्ब्रेन आहे, आणि ती पिशवी कशाने भरलेली आहे, विकरांनी भरलेली आहे. आणि त्याचं महत्वाचं काम काय आहे की जे काही टाकाऊ पदार्थ तयार झाले असतात त्यांना पचवायचं काम कोण करतं, तर लयकारिका करतं. आणि त्याचे डिटेल्स फंक्शन आणि फंक्शन्स आपण बघितलेले आहे, जसं इम्युन सिस्टीम, डेमोलिशन स्क्वॉड, सुसाइड बॅग्स. ठीक आहे, आता नेक्स्ट जो सेल ऑर्गनली आहे तो सेल ऑर्गनली आहे मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यात महत्वाचा आहे बा तो मायटोकॉन्ड्रिया, त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण बघूया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका, त्याला काय म्हणतात, तंतुकणिका असं म्हणतात. आता इथं सुद्धा तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारलाय बा एक, विच टाइप ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रन द फॅन्स, कॉम्प्युटर्स अँड इलेक्ट्रिक बल्ब्स फेअर दिस एनर्जी इज प्रोड्युस्ड. आपल्या घरामध्ये असणारे सगळी उपकरणे घ्या, टीव्ही असेल, फॅन असेल, कॉम्प्युटर असेल, बल्ब्स असेल, ह्या सगळ्यांना चालवण्यासाठी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कशाच्या माध्यमातून येते आपल्याला, इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी शिवाय ही कुठली उपकरणं चालू शकत नाहीत. फॅन फिरण्यासाठी किंवा टीव्ही लावण्यासाठी किंवा बल्ब प्रकाशित करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी आवश्यकता असते. तर इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी आहे, तर ती इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी मिळाल्यानंतर ही सगळी उपकरणं चालतात. आता ही इलेक्ट्रिसिटी कुठनं मिळते, आता तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणणार ही इलेक्ट्रिसिटी सर एमएससीबी मधून येते. म्हणजे आपल्या घरापर्यंत आलेली असते ती कशाच्या माध्यमातून, एमएससीबीच्या माध्यमातून. परंतु आणखी पुढे जाऊन विचार केला आपण तर एमएससीबी मध्ये कुठनं आलेली असते, तर एमएससीबी मध्ये आपले जे काही पॉवर प्लांट आहेत, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचे पॉवर प्लांट जे आहेत, ते पॉवर प्लांट जसं उदाहरणार्थ कोयना कोयना पॉवर प्लांट जे आहे त्या कोयना डॅम मध्ये आपली इलेक्ट्रिसिटी तयार होते, तिथनं एमएससीबी पर्यंत येते आणि एमएससीबी मधनं आपल्या घरापर्यंत पोहोचते. तसं पेशीमध्ये सुद्धा सगळी कार्य पार पाडण्यासाठी किंवा पेशीचे जे सगळे जे काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या पेशीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पार करण्यासाठी जी काही ऊर्जा एनर्जी असते, जी ऊर्जा असते, ती ऊर्जा कोण देतं आपल्याला, तर त्यासाठी महत्वाचा घटक किंवा सेल ऑर्गनली जर कुठला असेल तर तो तंतुकणिक आहे, ज्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, म्हणजे पेशीमध्ये सगळ्या क्रिया घडण्यासाठी जी काही ऊर्जा आवश्यक असते ती ऊर्जा कोण देतं, मायटोकॉन्ड्रिया देतं. त्याचं स्ट्रक्चर आपण बघूया. आता तुम्हाला इथे दिसते तरी मायटोकॉन्ड्रिया हे अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर देते. ह्याच्या आत तुम्हाला घड्यांची रचना दिसते, घड्या दिसतात तुम्हाला की ज्या घड्यांमध्ये एक लिक्विड भरलेलं आहे. आता हे घड्या म्हणजे काय आहे, ह्या क्रिस्टेन आहेत, त्याला क्रिस्टे म्हणतात, क्रिस्टे. आणि त्यानंतर ह्याला सुद्धा मेम्ब्रेन बघा, दोन मेम्ब्रेन आहेत. जसं मगाशी आपण लायझोझोम्स मध्ये एकच आवरण होतं, आता इथं दोन मेम्ब्रेन आहेत. हा बाहेरचा भाग तुम्हाला दिसतोय तर हा एक आउटर मेम्ब्रेन आहे, आणि ह्या घड्यांची जी काही साईडची बाजू किंवा ते जे काय आवरण दिसतं ते काय आहे, इनर मेम्ब्रेन आहे. आणि त्या घड्यांनाच क्रिस्टेन म्हणतात. आणि त्याच्या आत जो तरल पदार्थ जो भरलेला आहे त्याला मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे हे आकृतीवरनं तुम्हाला लक्षात येईल, मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल. आता त्यानंतर पुढं तेच तुम्हाला परत खाली मराठीमध्ये सुद्धा दाखवलंय बा त्याचं स्ट्रक्चर, की आतील आवरण आहे, त्यानंतर बाह्य आवरण आहे, आणि जे घड्या आहेत त्या घड्यांना काय म्हणले, सशिका म्हणतात. त्याला काय म्हणतात, सशिका किंवा क्रिस्टे म्हणतात. आणि ह्याच्या आतला मॅट्रिक्स म्हणजे तो तंतुकणिकेतला द्रव आहे, म्हणजे एक तरल पदार्थ आहे की जो भरलेला आहे. आता पुढे बघा, each cell requires energy and this energy is produced in the mitochondria. बघा, जसं आपल्या घरातली सगळी उपकरणं चालू करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जीची आवश्यकता असते, तसं पेशीमध्ये सगळ्या क्रिया करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. आणि ती ऊर्जा कोण तयार करतं, मायटोकॉन्ड्रिया तयार करतं, म्हणजे तंतुकणिका तयार करतं. अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अ मायटोकॉन्ड्रिया इज सीन ऍज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. आता हे तंतुकणिका ही आपल्याला सिंपल मायक्रोस्कोपच्या खाली दिसत नाही. म्हणजे आपल्या प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शिकेखाली आपण जर पेशीमधला मायटोकॉन्ड्रिया बघायचा असेल आपल्याला तर दिसणार नाही. त्यासाठी कुठला मायक्रोस्कोप वापरावा लागणार तुम्हाला, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. जसं मी सुरुवातीला सांगितलंय की सेल ऑर्गनली मध्ये काही सेल ऑर्गनली जर बघायचे असतील आपल्याला तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज असते. बघा, आता त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्या स्ट्रक्चर बघूया आपण. द आउटर मेम्ब्रेन इज अ पोरस अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड. जसं आता आपण स्ट्रक्चर बघितलं, बघा तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये दिसतं येतं की बाहेरचं मेम्ब्रेन
आणि आतलं मेम्ब्रेन मध्ये फरक काय आहे? आतलं मेम्ब्रेन किंवा आतलं आवरण अशा घड्यांसारखं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? घड्यांसारखं आहे. ठीक आहे. म्हणून काय म्हणले बा, द आउटर मेम्ब्रेन इज पोरस अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड. ते जे फोल्ड्स आहेत, दीज फोल्ड्स आर कॉल्ड ॲज द क्रिस्टेन. बा तंतुकणिकेचे बाह्य आवरण हे सच्छिद्र आहे, म्हणजे ते बाहेरचं, कारण डबल मेम्ब्रेन म्हणून सांगितलं आपण, तर बाहेरचं आवरण हे सच्छिद्र आहे, तर आतील आवरण हे घड्यांनी, त्या घड्यांनाच काय म्हणतात? शिखा, शिखांनी बनलेलं असतं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रिस्टे म्हणतो. दीज फोल्ड्स आर कॉल्ड ॲज क्रिस्टे. त्यानंतर द इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ द प्रोटेजिनियस जेल लाईक मॅट्रिक्स कंटेनिंग रायबोझोम्स. त्याच्या आत जो तरल पदार्थ भरलाय की नाही, तो तरल पदार्थ जो कशा कशाने बनलाय बघा, ज्याच्यामध्ये रायबोझोम्स आहेत, फॉस्फेट ग्रॅन्युल्स आहेत आणि डीएनए. बघा, तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश्य द्रव्यात काय काय भरलेलं आहे? रायबोझोम्स भरले, फॉस्फेटचे कण आहेत आणि डिऑक्झी रायबोन्यूक्लिक आम्ल, ज्याला डीएनए म्हणतात, डिऑक्झी रायबोन्यूक्लिक आम्ल रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. म्हणजे प्रथिनांचं संश्लेषण करण्याचं काम हे त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये असणाऱ्या क्रिस्टेमध्ये असणारा जे काही तरल पदार्थ आहे, त्या तरल पदार्थातल्या रायबोझोम्स, फॉस्फेट आणि डीएनए याच्यामुळे होतं. आणि ती प्रथिने संश्लेषित करून ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा कशाच्या स्वरूपात असते हे तुम्हाला खाली लक्षात येईल. बघा, म्हणजे अनेकदा मी सांगतोय, पहिलं स्ट्रक्चर काय सांगितलं? द आउटर मेम्ब्रेन इज पोरस. दोन मेम्ब्रेन आहेत, एक बाहेरचं आहे आणि आतलं. बाहेरचं पोरस आहे, सच्छिद्र, आणि आतलं मेम्ब्रेन आहे घड्यांनी, त्याच्यामध्ये त्याला क्रिस्टे म्हणतात. आणि त्या घड्यामध्ये जे तरल पदार्थ आहेत, ते तरल पदार्थ काय काय? त्याच्यामध्ये रायबोझोम्स आहेत, फॉस्फेट ग्रॅन्युल्स आहेत आणि डीएनए, की जे प्रथिनांचं संश्लेषण करतात. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये असणारे जी काही विकर आहेत, तंतुकणिका पेशीतील कर्बोदक व मेदांच्या विकराच्या सहाय्याने ऑक्सिडेशन करते. विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स, म्हणजे तंतुकणिकेमध्ये असणारे जे काही विकर आहेत, त्या विकरांच्या सहाय्यानं कशाचं ऑक्सिडीकरण करतात? कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स, त्याचा मेद, ज्याला मेद म्हणतात, त्याचं ऑक्सिडीकरण करतात. आणि जी ऊर्जा तयार होते, आता ती ऊर्जा कशी आहे बा, द एनर्जी रिलीज्ड इन दिस प्रोसेस इज स्टोर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणजे तंतुकणिका हे ऊर्जेचं केंद्र आहे. जसं आपल्यासाठी कोयना डॅम हा ऊर्जा निर्मितीचं केंद्र आहे, तसं पेशीमध्ये जी काही आवश्यक आहे ऊर्जा वेगवेगळी कामं करण्यासाठी, ती ऊर्जा तयार करण्याचं काम हे कोण करतं? तर एटीपी करतं, किंवा त्यालाच ऍडिनोसिन मायटोकॉन्ड्रिया करतं. आणि ही ऊर्जा ही कशाच्या स्वरूपात साठवून ठेवलेली आहे? एटीपीच्या स्वरूपात, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. बघा, नाव लक्षात घ्या, काय आहे? ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ज्याला एटीपी असं म्हणतात. त्या एटीपीच्या स्वरूपामध्ये त्या तंतुकणिकेमध्ये ऊर्जा साठवलेली असते, आणि ही ऊर्जा मग पेशीच्या वेगवेगळ्या कामासाठी वापरली जाते. आता प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन एनिमल सेल्स. आता वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीचा विचार केला तर प्राणी पेशीमध्ये जास्त तंतुकणिका असतात वनस्पती पेशीपेक्षा. आणखी एकदा बघा, तंतुकणिकेचे बाह्य आवरण सच्छिद्र, तर आतील आवरण घड्यांनी किंवा शिखांनी बनलेले असते. मगाशी सांगितलं, दोन आवरण आहेत, बाहेरचं सच्छिद्र आणि आतील आवरण घड्यांनी बनलेलं आहे. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश्य, म्हणजे मॅट्रिक्स जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये रायबोझोम्स, फॉस्फेट कण, डिऑक्झी रायबोन्यूक्लिक आम्ल आहे, त्यामुळे ते प्रथिनांचं संश्लेषण करतात. त्यानंतर तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदांचं ऑक्सिडीकरण करतात विकरांच्या मदतीनं. आणि जी ऊर्जा तयार होते, ती ऊर्जा कशाच्या स्वरूपात साठवून ठेवली जाते? एटीपी. हा शब्द महत्वाचा आहे. एटीपी म्हणजे ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रूपात साठवतात. आणि प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिकांची संख्या ही कमी असते. म्हणून जसं मी सांगितलं, की आपल्या सगळ्या घरातल्या उपकरणांसाठी इलेक्ट्रिसिटीचं पॉवर हाऊस, म्हणजे ऊर्जा निर्मिती केंद्र, हे कोयना पॉवर प्लांट आहे. तसं पेशीतलं पॉवर हाऊस कुठला आहे सांगा? मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीचं केंद्र कुठलं असेल तर ते म्हणजे तंतुकणिका हे ऊर्जा निर्मितीचं केंद्र आहे, किंवा त्याला पॉवर हाऊस ऑफ दी सेल म्हणतात. हे स्ट्रक्चर झालं. आता आपण फंक्शन्स बघूया. टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड्स एटीपी, म्हणजे सगळ्यात महत्वाचं ऊर्जा निर्मिती करते. त्या ऊर्जा निर्मितीमध्ये ऊर्जा कशाच्या स्वरूपात असते? ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे एटीपीच्या स्वरूपात. त्यानंतर कशाचं विश्लेषण करतात, म्हणून संश्लेषण करतात? सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स बाय युझिंग द एनर्जी इन एटीपी. म्हणजे ऊर्जा वापरून प्रथिनांचं, कर्बोदकांचं म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं आणि लिपिड्स त्यांचं संश्लेषण करतात. एटीपी ही ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणं,
एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचं विश्लेषण करणं हे महत्वाचे फंक्शन्स आहेत त्याचे. बघा मायटोकॉन्ड्रिया समजला का? सगळ्यात महत्वाचा मायटोकॉन्ड्रिया, त्याचं स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे. बाहेरचं आवरण सच्छिद्र, आतलं घड्या असतात, त्या घड्यांना शिका म्हणतात किंवा क्रिस्टे म्हणतात. त्या घड्या कशाने भरलेल्या असतात? रायबोझोम, त्यानंतर डीऑक्झीरायबोन्युक्लिक ऍसिड, ग्रॅन्युल्सने भरलेले असतात की जे प्रथिनांचं संश्लेषण करतात आणि ऊर्जा निर्मिती करतात, जी कशाच्या स्वरूपात असते? एटीपीच्या स्वरूपात. म्हणजे थोडक्यात पेशींमधला ऊर्जा निर्मिती केंद्र असं म्हणतात. सगळ्यात महत्वाचं सेल ऑर्गनली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा जो आहे तो म्हणजे व्हॅक्युअल्स आपण बघूया. रिक्तिका म्हणजे रिक्तिका आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोन्हींच्या मध्ये आहे. रिक्तिकाचं काय काम आहे ते आपण बघूया. व्हॅक्युअल्स आर द स्टोरेज सॅक्स फॉर सॉलिड ऑर लिक्विड कंटेंट्स. म्हणजे ते एक प्रकारच्या साठवून ठेवणाऱ्या पिशव्या आहेत. काय साठवून ठेवतात बा? सॉलिड ऑर लिक्विड कंटेंट्स म्हणजे स्थायू किंवा द्रवरूप अवस्थेतलं जे काय पदार्थ आहेत ते साठवून ठेवण्याचं काम करतात. पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. त्यानंतर ते डोंट हॅव टिपिकल शेप ऑर साईज. त्याला निश्चित असा कुठलाही आकार नाहीये. म्हणजे कशाही आकाराचा आहे. जसा अमिबाचा आकार असतो त्या पद्धतीने त्याला कुठलाही आकार असतो. ते डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साईज. त्यानंतर द स्ट्रक्चर ऑफ द व्हॅक्युअल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. म्हणजे पेशीच्या गरजेनुसार, पेशीची जशी गरज आहे त्याच्यानुसार त्याचा आकार हा ठरतो. रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. व्हॅक्युअल इज बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन. ह्याच्यामध्ये सुद्धा एक पदरी आवरण आहे. फक्त एकच आवरण किंवा एकच वेस्टन आहे त्याच्या भोवती. हे झालं त्याचं रचना. त्यानंतर फंक्शन बघा. पहिलं, टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. पेशीचा परासरणीय दाब. परासरण म्हणजे आपण बघितलेलं ऑस्मोसिस म्हणजे कमी पाण्याच्या लेवल कमी जास्त दाब कॉन्सन्ट्रेशन असलेल्या पाण्याकडून कमी कॉन्सन्ट्रेशनच्या पाण्याकडे पदार्थांची देवाणघेवाण होत असते. त्याला आपण परासरण म्हणतो. तर त्या परासरणाचा दाब नियंत्रित करण्याचं काम रिक्तिका करतात. टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल म्हणजे पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. त्यानंतर टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स जसं ग्लायकोजन, प्रोटीन्स, वॉटर एक्सेट्रा. म्हणजे चयापचय क्रियेत बनलेली जी उत्पादित आहेत जसं ग्लायकोजन आहे, प्रथिन आहे, पाणी आहे, ते साठवण्याचं काम करतं. त्यानंतर इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रोडक्ट्स अँड फूड व्हाईल इन अमिबा इट स्टोअर्स फूड बिफोर डायजेशन. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका जी आहे ती टाकाऊ पदार्थ साठवते. तर अमिबा सुद्धा प्राणी आहे परंतु अमिबामध्ये रिक्तिकेत अन्न पचनापूर्वी साठवलं जातं. अन्न जे आहे ते पचनापूर्वी साठवलं जातं. त्यानंतर इन प्लांट सेल्स व्हॅक्युअल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड रिजिडिटी टू देम. म्हणजे वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रवाने भरलेला असून त्या पेशीला ताठरता व दृढता देण्याचं काम हे त्या वनस्पती पेशीमधल्या व्हॅक्युअल्स करतात. ठीक आहे. म्हणजे बघा काय काय बघितलं. 3 सेल ऑर्गनली बघितले महत्वाचे. कोणकोणते 3 सेल ऑर्गनली? एक लायझोझोम्स, दुसरं मायटोकॉन्ड्रिया आणि तिसरं व्हॅक्युअल्स म्हणजे रिक्तिका. त्यातले पहिलं लायझोझोम म्हणजे महत्वाचं काम करतं पेशीमध्ये की जे अनावश्यक घटक आहेत त्यांना उद्ध्वस्त करायचं काम किंवा ते बाहेर टाकायचं काम किंवा पचवायचं काम करतं. त्यांना इम्युन सिस्टीम असं म्हणतात. त्याच पद्धतीने त्यांना डिमोलिशन स्क्वॉड्स म्हणतात. हे आपण बघितलं होतं. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाचं आपण सांगत असताना मायटोकॉन्ड्रियाला सगळ्यात महत्वाचं काय म्हणतात? ते पेशीला ऊर्जा द्यायचं काम करतं म्हणून त्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात किंवा ऊर्जा निर्मितीचं केंद्र आहे. पेशीमध्ये सगळ्या क्रिया घडण्यासाठी जी काय आवश्यक ऊर्जा असते ती ऊर्जा मायटोकॉन्ड्रिया तयार करतात. म्हणजे कोणत्या स्वरूपात तयार करतात? एटीपीच्या स्वरूपात म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात तयार करतात. आणि लायझोझोमचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सुद्धा आपण बघितलं. ठीक आहे. तिथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला? नाही. रिक्तिका. मुलांनो, आता आपण रिक्तिकाविषयी माहिती अभ्यासूया. वनस्पती पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. प्राणी पेशीत अनेक लहान रिक्तिका असतात. रिक्तिकेमध्ये रंगद्रव्ये, क्षार, शर्करा व इतरही काही पदार्थ साठवले जातात. म्हणून असं म्हटलं जातं की पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. या रिक्तिकांचा आकार हा नेहमी बदलत असतो कारण पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. या रिक्तिकेचे पटल हे एक पदरी आढळून येते. ही आकृती पहा.
या आकृतीत दिसत असल्याप्रमाणे रिक्तिकेचा सर्वसाधारण आकार दिसतो, मात्र तो कमी जास्त होत असतो. रिक्तिकाचे कार्य: 1. रिक्तिका या पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते. 2. त्याचप्रमाणे चयापचय प्रक्रियेत तयार झालेले ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी हे साठवण्याचे काम रिक्तिका करतात. 3. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवून ठेवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न हे पचनाच्या अगोदर म्हणजेच पचनपूर्व साठवले जाते. 4. वनस्पती पेशीतील रिक्तिका या पेशीद्रवाने भरलेल्या असतात, म्हणून पेशीला ताठरता व दृढता येते. अशा प्रकारे आपण रिक्तिकेविषयी माहिती अभ्यासली. लवके. मुलांनो, आता आपण लवके